मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती जे उदाहरण दिसत आहे ते एक शाब्दिक उदाहरण आहे. हे अशी शाब्दिक उदाहरण 100 म्हणून कशी सोडवायची हे आज मी या उदाहरणामध्ये सांगणार आहे. बघा, रमेश हा आपल्या पगाराच्या 1/4 पगार हा घर खर्चावर करतो. यानंतर उरलेल्या पगाराच्या 315 रक्कम प्रवासावर खर्च करतो व परत उरलेल्या पगाराच्या 110 पगार इतर बाबींवर खर्च करतो. तर त्याच्याकडे 4,860 रुपये उरतात. तर त्याचा पगार किती? बघा, रमेश हा आपल्या पगाराच्या म्हणजे 100 रुपये पगार मारायचा त्याचा. रमेशचा पगार हा 1/4 पगार हा कशावरती? घर खर्चावर. मग अजून याला भाग लावून द्यायचा. 4 1 4, 4 दुणे 8, 2 राहिले शिल्लक, 4 पंचे 20. 25 रुपये हा घर खर्च. घर खर्च, ओके, समजलं. परत उरलेला पगार म्हणजे किती? त्याचा मूळ पगार 100 आहे. घर खर्चावर किती रुपये झाला? 25 रुपये. उरलेला पगार किती? 100 मधून 25 गेले, 75 राहिले. उरलेल्या उरलेल्या पगाराच्या बघा 315 रक्कम प्रवासावर खर्च करतो. 315 रक्कम प्रवासावर म्हणजे 75 मधली 315 रक्कम हा प्रवासावर करतो. 15 चौक 15 पाचशे 15 पाचशे 75, 5 त्रिक 15. 15 रुपये हा प्रवासावर करतो. बघा आता. मग परत उरलेला पगाराच्या म्हणजे आता उरलेला पगार किती? आता 75 होता. हा मूळ पगार आहे आणि 15 रुपये प्रवासावरती. 75 म्हणून 15 गेले किती राहिले? 60. बघा आता, उरलेल्या पगाराच्या म्हणजे हा जो उरलेला पगार आहे 60, ह्या उरलेल्या पगाराच्या 110 पगार इतर बाबींवर. बघा, त्याला हे गेले 6 रुपये म्हणजे 6 रुपये हा इतर बाबींवर राहिला सुद्धा खर्च करतो. तर त्याच्याकडे 4,860 रुपये उरतात. आता ह्यातला उरलेलं किती सांगा? पहिला त्याचा मूळ पगार 60 होता आणि इतर बाजूने 6 रुपये करतो. मूळ पगार किती राहिला? 54 रुपये राहिला, बरोबर. बघा आता पुढे उदाहरणामध्ये काय दिले? तर खर्च करतो. तर त्याच्याकडे 4,860 रुपये उरतात. बघा, आता सिंपल स्टेप सांगतो इथे. 4,860 गुणिले डायरेक्ट आपल्याला त्याचा पगार काढायचा म्हणून वरती गुणाकारामध्ये 100 घ्यायचं, भागाकारामध्ये 54 घ्यायचं आहे असं खाली आणि त्याला भाग द्यायचा. बघा, 2चा पहिल्यांदा भाग द्या. 2 दुणे 4, 2 सत्ते 14, 2 दुणे 4, 2 चौका 2 त्रिकम 6, 2 शून्य 0. बघा, आता उदाहरणामध्ये काय राहिले? तो येते 24 30 गुणिले 100 भागिले 27. समजलं ना? आता नोन भाग दिला तर चालते किंवा 3 दिला, 3 आपण 3 9 27, 3 8 24, 3 1 3, 3 0 0. आता बघा डायरेक्ट 9 1 9, 9 9 81 0. आता राहिलं काय? तर 90 गुणिले 100. 90 गुणिले 100 म्हणजे ह्याचं फायनल उत्तर काय येणार? ह्याचा गुणाकार 0. तर त्याचा हा पगार आता काय दिले बघा? तर त्याचा पगार किती? रमेशचा पगार किती? 9,000. ओके.